नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। तो घोष तरी उपसंहरला परी पडिसाद होता राहिला। तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। महाभारती युद्धामध्ये पांडव आणि कौरव या दोन पक्षामध्ये युद्ध प्रारंभ होणार आहे आणि मग युद्धाच्या प्रसंगाला ज्या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरही विराजमान झाले त्या धर्मक्षेत्राचा प्रभाव धर्मराज युधिष्ठिराच्या किंवा दुर्योधनाच्या अंतःकरणावर काही झाला आहे का? जर क्षेत्राचा प्रभाव झाला असेल तो कोणत्याही प्रसंगामध्ये युद्धविराम होऊ शकतो, अशा प्रकारची धृतराष्ट्राच्या अंतःकरणातली भावना आहे। आणि त्या भावनेतून त्यांनी प्रश्न विचारला की माझे आणि पंडूचे पुत्र जरी युद्धाच्या प्रसंगाला एकत्र आले असतील तर परस्परामध्ये त्यांनी काय केलं ते मला सांग। आणि मग संजयाने उत्तर द्यायला प्रारंभ केला की हे राजा, तुमच्या मनामध्ये जो विचार आला आहे तशा प्रकारची कोणती घटना घडली नाही। उलट पांडवांचं सैन्य पाहून दुर्योधन आचार्य द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन पांडव पक्षातील महारथी योद्ध्यांचा परिचय करून देतो आहे। त्यानंतर आपल्याही पक्षातील महान असणाऱ्या योद्ध्यांचा परिचयही करून देतो। दोन्हीचा परिचय झाल्यानंतर या सैन्यांची तुलना करत असताना भीष्माचार्यांच्याद्वारे रक्षण केलं गेलेलं आमचं सैन्य अपर्याप्त आहे, पण भीमाने ज्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेतली असं पांडवांचं सैन्य पर्याप्त आहे, म्हणून सर्वजणांनी केवळ भीष्माचार्यांचं रक्षण करावं अशी सूचना तो सर्वांना देतो। आणि मग त्याच्या अंतःकरणामध्ये हर्ष उत्पन्न व्हावा किंवा ज्ञानोबाराय म्हणतात या दुर्योधनाचा शब्द ऐकला तर भीष्माचार्यांना फार आनंद झाला। या राजयाची आबोला सेनापती संतोषाला। मग तेने केला सिंहनाद, सिंहाप्रमाणे गर्जना केली। त्यानंतर वीरवृत्तीच्या बळाने शंखनाद केला। भीष्माचार्यांच्या सिंहनादाचा शंखनादाचा परिणाम तोही ज्ञानोबांनी स्पष्ट सांगितला। कौरव पक्षातल्या सगळ्या लोकांनी भीष्माचार्यांचं अनुकरण केलं आणि मग त्या शंखाचा परिणाम एवढा भयानक झाला की ऐकोनी ब्रह्मा व्याकुळ, देव म्हणती प्रळय काळ ओढवला आजी। आज नक्की प्रळय काळाचा प्रसंग प्राप्त झाला असं सर्वजण विचार करू लागले, पण पांडवांच्या पक्षावर याचा काहीच परिणाम झाला नाही। पांढऱ्या शुभ्र वर्णाच्या शुभ्र घोड्याने सज्ज असलेला जो महान रथ आहे, ज्या रथाचा सारथी वैकुंठीचा राजा आहे आणि जो स्वतः या अश्वांचं संचलन करतो, असा परमात्मा सारथी रूपाने भक्तराज अर्जुनाला प्राप्त झाला। ध्वजस्तंभावर असणारे वानर हनुमंतराय मूर्तिमंत शंकरच आहे, म्हणजे ज्या भक्तराज अर्जुनाच्या बाबतीमध्ये साक्षात भगवान शिवशंकर आणि भगवान महाविष्णू यांच्या मध्यभागी असणारा हा भक्तराज अर्जुन शोभून दिसतो आहे। म्हणून त्या रथाचे गुण काय वर्णू, त्या रथाचे गुण काय सांगावे? ज्ञानोबाराय तरी गुण सांगायला प्रारंभ करतात। बरं, या रथामध्ये वेगाच्या बाबतीमध्ये गरुडाची बरोबरी करू शकेल असे 4 अश्व जुंपलेले आहे। आणि मग त्या भगवान परमात्म्याने अर्जुनाचं रक्षण व्हावं याकरिता पायिक पाठीशी घाताला। युद्धाच्या मुख्य तोंडावर आपण पुढा राहिला, त्याने पांचजन्य आस्फरीला अवलिळाची सहज लिलेनं कोणत्याही प्रकारची विशिष्ट ताकद न वापरता भगवंताने शंखनाद केला। यातला एक ज्ञानोबारायांचा सूक्ष्म भाव असा आहे की भीष्माचार्यांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा त्यांनी बळाचा वापर केला, वीरवृत्तीचेनी थावे। मग आता जास्त ताकद लावल्यामुळे शंखनाद केला तर जास्त परिणाम होतो, हे उघड सत्य आहे। पण ज्याने सहज शंख वाजवला
त्याचा काही विशिष्ट परिणाम झाला नसेल असं समजू नका बरं. त्याने पांचजन्य आस्फरीला अवलिळाची आणि मग भगवंताच्या शंखातून सहज वाजविल्यानंतर जो दिव्यनाद प्रगट झाला, एका परमात्म्याच्या शंखनादामध्ये पांडवांच्या सगळ्यांचा शंखनाद. ज्ञानोबा म्हणतात, हरपोनी नेनो केवते गेले तेथ. ते हरवल्यानंतर कुठं गुप्त झाले हे आम्हालाही सांगता येणार नाही. ज्याप्रमाणे आकाशस्थ सूर्य उदयाला आला की कोटी नक्षत्र तारकांचा समूह तेजासहित लोपला जातो, तसा भगवंताच्या शंखनादापुढे सर्वांचे शंखध्वनी शांत होऊन गेले. मग अर्जुनाने देवदत्त, भीमाने पौंड्र, युधिष्ठिराने अनंत विजय, नकुलाने सघोष, सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला. तो शंखनाद इतका प्रचंड होता की आकाशापासून पृथ्वीपर्यंत किंवा पृथ्वीपासून आकाशापर्यंत मध्यभागी असणारा सगळा अंतराळाचा विभाग त्या आवाजाने व्यापला गेला. आणि मग तो सगळा शंखनाद झाला. तर ज्ञानोबा म्हणतात, ज्यांच्यावर पृथ्वीच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांना धक्का पोचला. तेने महाघोष निर्घाते शेषकुर्म अवचिते, गजबजोनी भूभाराते सांडू पाहती. शेषाला आणि कुर्माला धक्का लागला. कुर्म म्हणजे कासव, या दोघांच्या अंगावर ओझे बरं. शेषाच्या अंगावर संपूर्ण पृथ्वीचं ओझं आहे आणि कुर्म म्हणजे कासव. तर समुद्र मंथन करत असताना तो मंदार नावाचा पर्वत, त्याला काही आधार मिळेना, त्यामुळे त्याला आधार देण्यासाठी भगवान परमात्मा विराजमान झाले कासवाच्या रूपाने. त्यांच्याही अंगावर मंदार पर्वताचं ओझं आहे आणि शेषाच्या अंगावर संपूर्ण पृथ्वीचं ओझं आहे. पण तो आवाज झाल्याबरोबर ते झाले त्रस्त. वास्तविक असं आहे की पाण्यामध्ये आवाज चालत नाही. नियम असा आहे सध्याच्या भौतिकशास्त्राचा की पाण्यामध्ये काही थोडेसे, जसं मोकळ्या वातावरणामध्ये जास्त आपल्याला आवाज ऐकू येतो. प्रकाशाचा वेग आणि ध्वनीचा वेग यांची तुलना केली तर प्रकाशाचा वेग जास्त आहे, ध्वनीचा वेग त्यापेक्षा कमी आहे. म्हणून तर अगोदर वीज चमकते आणि कडकडाट आवाज नंतर होतो. पण हे मोकळ्या वातावरणामध्ये जर एखादा व्यक्ती दरीमध्ये उभा राहिला तर ना तरी कळया तळवटी, जैसा आपलाची बोल किरटी, पडिसाद होणी उठी निमित्त योगे. आता दरीमध्ये प्रतिध्वनी होऊ शकतो, पण इथे रणांगणात प्रतिध्वनी झाला हे विशेष आहे. म्हणजे मोकळ्या जागामध्ये प्रतिध्वनी होईल, आवाज येईल. पाण्यामध्ये तर काही आवाज येत नाही, पण पाण्यात आवाज आला हा कुर्माचा काय आहे, कुर्मावर झालेला परिणाम आहे. म्हणून त्याने गज बजवणी भूभाराते सांडू पाहते. आणि बाकीचा परिणाम पाताळापर्यंत आवाज गेला. हा ज्ञानोबारांच्या समाधी प्रसंगामध्ये असा आहे की पाताळापर्यंत जो आवाज गेला ना, ते शेषालासुद्धा वरती यावं लागलं. तुम्हाला एवढा कीर्तनाचा आवाज होतो आहे तर नक्कीच काहीतरी मोठा उत्सव प्रारंभ झाला असेल, म्हणून तो पाताळातून वरती आला. तसा पांडवांच्या पक्षातला जो आवाज आहे तो शेषापर्यंत गेला. काय काय परिणाम झाले ते सगळे आपण पाहिले की कन्याकुमारी, रामेश्वरम, दक्षिण तीरावर असणारा समुद्र तिथपासून पाणी जे उसळलं तर आसेतू हिमाचल इथपर्यंत त्याचा प्रभाव गेला. म्हणून समुद्र जळ उसळतं कैलासवरी. ज्याप्रमाणे एखादी बोरीचा वृक्ष जो असतो ती जर पिकले तर रात्रभरामध्ये त्या फळांचा सडा पडतो, तसं आकाशामध्ये असणाऱ्या नक्षत्रांचा सडा व्हावं की काय असाही प्रसंग प्राप्त झाला. देवाने तर एकमेकांच्या हातावर टाळीच मारली की आता सृष्टी गेली रे गेली, आता सृष्टी काही या ध्वनीतून वाचत नाही, असा एक प्रसंग झाला. सत्यलोकामध्ये बरं, सत्यलोकामध्ये असत्य बोलायला चालत नाही, म्हणून सत्यलोकामध्ये गेले लोक म्हटले आता सृष्टी काही या प्रसंगामध्ये वाचत नाही. मग ते पाहिल्यानंतर आदिपुरुष परमात्म्याला आश्चर्य झालं का आपण केलेला किंवा अवलिळाची वाजविलेला शंखनादाचा परिणाम एवढा भयानक होऊ शकतो. किंवा पांडवांनी आपलं अनुसरण केलं
ब्रह्मकटाह शतकुट हो पाहत असे, एवढा भयंकर परिणाम होऊ शकतो याचं देवाला आश्चर्य वाटलं. आणि न जाणो असाच प्रचंड जर आवाज होत राहिला तर कदाचित याच काळामध्ये या सृष्टीचा अंत होऊ शकतो. अंतक हे नाव आपल्यावर येऊ नये. अंतक हे नाव कुणाचं? यमाचं. न जाणो या अंताला कारण आपण ठरू नये म्हणून भगवंताने अद्भुत असणारा तो शंखनादाचा आवेश, या प्रतिध्वनीचा असणारा भयंकर आवेश तो भगवंताने स्वतः आवरला. संकल्पाच्या बरोबर ज्ञानोबा म्हणतात, मनोने विश्व सावरले. एरवी देवाने जर हा शंखनाद आवरला नसता तर निश्चित युगांत होते ओढवले. या संपूर्ण युगाचा अंत निश्चित प्राप्त झालेलाच होता. वास्तविक असं आहे, जोपर्यंत घटिका संपत नाही किंवा आयुष्याची गणना संपत नाही तोपर्यंत अंत होत नाही. पण आवाजाचा परिणामच एवढा दिव्य आणि भयंकर होता की न जाणो आताच अंताचा प्रसंग प्राप्त झाला. म्हणून तर एरवी युगांत होते उडवले. पण केव्हा झालं हे? जै महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी. भगवान परमात्मा ज्यांच्यामध्ये आदी आहे असे पांडव आणि पांडवांच्या पक्षातले बाकीचे असणारे सगळे महारथवीर, त्यांनी जेव्हा आपापले महान शंख वाजविले तेव्हा युगांत होण्याचा प्रसंग प्राप्त झाला. पण आदी पुरुष श्रीकृष्ण परमात्म्याने संकल्प केल्याबरोबर तो सगळा आवाज मात्र आवरला गेला. म्हणून विश्व वाचलं, नाहीतर विश्व वाचलं नसतं. बरं, दोघा जणांचा मनामध्ये असा विचार होता की विश्व आता वाचणार नाही. देव म्हणती प्रळय काळ उडवला आजी. स्वर्गातल्या लोकांचा निश्चय झाला की विश्व आता वाचणार नाही. सत्यलोकातल्या पण लोकांचा निश्चय झाला की विश्व आता वाचणार नाही. पण सत्यलोकामध्ये स्वर्गलोकामध्ये झालेला विचार जोपर्यंत आदी पुरुष श्रीकृष्ण परमात्म्याच्या मनात येत नाही तोपर्यंत विश्व वाचणं किंवा न वाचणं हे त्याच्या हातात आहे. हेही आपल्याला याच्यामधून कळतं आहे. आदी पुरुषाच्या मनात संकल्प आला तर जाणारं विश्वसुद्धा वाचू शकतं. त्याच्या मनात जर आलं तर मग जे कुणाला आटोपत नाही असे यादवसुद्धा आपापसामध्ये कलह करून अगदी स्वतःच्या विनाशाला प्राप्त होऊ शकतात. देवाच्या संकल्पामध्ये शक्ती आहे. उपनिषदामध्ये देवाचं वर्णन करत असताना सत्य संकल्प हा सत्य काम हा असा विचार केला आहे की त्याच्या मनातला संकल्प हा सत्य होतो. म्हणून विश्व सावरलं म्हणजे आता मुख्य असणारा ध्वनी किंवा आवाज तो जरी सावरला तर प्रतिध्वनी मात्र प्रगट होतच राहिला. बऱ्याचदा कारण नष्ट जरी झालं तरी काही काळापर्यंत कार्य राहत असतं. वृक्षाचं आपण मुळापासून उच्चाटन केलं तरी ओलावा काही काळापर्यंत राहत असतो. जमिनीवर पाणी वाहून गेलं तर ओलावा काही काळापर्यंत राहत असतो. एखाद्या गाण्याची असणारी रंगीत, ज्याला आपण मैफिल म्हणतो की नाही, तो सगळा समारंभ जरी आवरला तर त्यामध्ये जे माणसं ऐकण्याकरता गढून गेले त्यांच्या अंगातला डोल काही काळापर्यंत राहतो. प्रचंड वेगातला वारा वाहून गेला तर झाडाची हालचाल काही काळापर्यंत राहते. सूर्य अस्ताला जरी गेला तर आकाशामध्ये लाल रंगाची लालिमा काही काळापर्यंत राहते बघा. किंवा प्रचंड वेगाने सुटलेला बाण लक्ष्याचं भेदन केल्यानंतरसुद्धा काही काळापर्यंत धावतच राहतो. किंवा एखाद्या कुंभाराने मातीच्या गोळ्यापासून मडकं तयार केलं आणि ते मडकं बाजूला जरी नेलं तरी ते चक्र फिरतच राहतं. ही सगळी उदाहरणं 18व्या अध्यायातली आहेत. तिथला भाग वेगळा आहे पण तो आपण इथं संदर्भ घेतला तरी चालतो. म्हणजे एखादं कारण जरी नाहीसं झालं तरी पण काही काळापर्यंत त्याचं कार्य अवशिष्ट राहू शकतं. तसा मुख्य ध्वनी जरी नाहीसा झाला तरी पण त्याचा प्रतिध्वनी मात्र उमटत राहिला. ज्ञानोबा म्हणतात त्या प्रतिध्वनीचा परिणाम काय झाला तो पुढे आता ऐका. ध्वनीचा परिणाम मागे सांगितला बरं. सृष्टी गेली रे गेली, देहाची दिन थोकला, तैसा आहाकार झाला तीही लोकी. या 58 ओळीपर्यंत शंखनादाच्या ध्वनीचा परिणाम आहे आणि पुढे आलेला आता परिणाम तो प्रतिध्वनीचा आहे. ज्ञानोबा 61 ओळीपासून सांगतात,
तो घोष तरी उपसंहरला, परी पडिसाद होता राहिला, तेने दळभार विध्वंसीला कौरवांचा. तो घोष म्हणजे तो हे सर्वनाम आहे. महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी तो घोष. भगवान परमात्मा सुरुवातीला आहे, प्रारंभाला आहे. आणि यानंतर सगळ्या पांडवांच्या पक्षातल्या लोकांनी आपापल्या शक्तीनुसार जे जे महाशंख वाजविले होते ते सगळ्या शंखाचा नाद, तो घोष, मोठा असणारा आवाज जरी उपसंहाराला बंद झाला, नाहीसा झाला, तरी पण पडिसाद होता राहिला, परंतु त्याचा प्रतिध्वनी मात्र होता राहिला, होतच राहिला. तो प्रतिध्वनी काही लवकर शांत झाला नाही. त्या प्रतिध्वनीला आपण हल्लीच्या काळामध्ये इको म्हणतो बघा. तो होत राहतो. तो योग्य प्रमाणात पाहिजे. नाहीतर आपण एक शब्द बोललो की 7 वेळा आवाज येतो समोरच्या व्यक्तीला आणि त्यालाही कळत नाही. मासे सारखे सारखे प्रतिध्वनी होत गेले. जसे पाण्यावर तरंग उमटतात की नाही, तसा आवाजाचा सुद्धा एक प्रकारचा परिणाम असतो. अथांग पाण्यामध्ये आपण असा एखादा खडा टाकला की त्याचे असणारे तरंग ज्याप्रमाणे पहिल्या तीरापर्यंत जात राहतात, तसे आवाजाचे सुद्धा प्रतिध्वनीचे तरंग जात राहतात. म्हणून तो प्रतिसाद होता राहिला. पण ज्ञानोबा म्हणतात, कौरवांच्या पक्षातल्या महारथी लोकांनी एवढी ताकद लावून शंखनाद केला तर त्याचा प्रतिध्वनी काही उमटला असं काही दिसला नाही. पण पांडवांच्या पक्षातला मात्र प्रतिध्वनी हा उमटतच राहिला. आणि परिणाम पांडवांच्या पक्षातल्या महारथी लोकांनी कौरवांचा विध्वंस करावा यात नवल काय आहे, किंवा त्यांच्या शंखध्वनीने यांचा विध्वंस करा यात नवल काय. आश्चर्य एक आहे, यांच्या शंखाचा प्रतिध्वनीसुद्धा पांडव पक्षांचा विध्वंस करण्याकरता समर्थ झाला. हे ताकद सज्जनांची असते. हे ताकद देव ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाची असते. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. सामर्थ्य कुणाचं मिळतं किंवा आधार कुणाचा मिळतो त्यावरही सगळं अवलंबून असतं. 2 उदाहरणं आपल्यासमोर ठेवता येतील. ज्ञानोबा म्हणतात, रानावनातला पाला खाणारे वानर होते, पण देव दानवांना न आटोपणारा दशानन रावण, त्याचा पराभव त्यांनी केला की नाही. यामध्ये आश्चर्य काय आहे. एकटाच अर्जुन आहे, अक्षौहिणी 11 सैन्य पराभूत केलं की नाही. समर्थ जे करतात ते बाकी कुणी करू शकत नाही. अहो राणीची पाले खाईरा, नेवानी करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षौहिणी 11, न जिनेचे काही. मनोनी समर्थ जे जे करी, ते न हो नये चराचरी, तुम्ही संत तया परी बोलवा माते. समर्थ जे करतात ते चराचरातल्या कोणत्याही लोकांच्याकडून होत नाही. समर्थ जे जे करी ते न हो नये, ते होणार नाही असं नाही, म्हणजे सगळं काही होणार असं त्याचा अर्थ. 2 नकार आले की त्याचा एक होकार असा अर्थ होतो. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती म्हटला, मी चोरी करीत नाही असं नाही, म्हणजे काय, प्रत्येक कार्यक्रमाला हा चोरी करतोच असा त्याचा अर्थ होईल की नाही. तसं न हो नये चराचरी, समर्थ जे जे करतात ते होणार नाही असं नाही. हे सामर्थ्य आहे. आधार भगवान परमात्म्याचा किंवा परी येत असे एक आधारू, आधार गुरुदेवाचा आहे. तेनेचे बोले मी सधरू, समर्थाने अंगीकार जर केला तर सामर्थ्य प्राप्त होत असतं. देव आणि भक्त जर एकत्र आले तर मग सगळ्या प्रकारचा लाभ होतो. आणि लाभ कशामध्ये होईल हो, प्रतिध्वनीमध्ये सुद्धा एवढं सामर्थ्य आलं ना की त्या प्रतिध्वनीने सुद्धा कौरवांचा दळभार विध्वंसीला. विध्वंस म्हणजे विशेष प्रकारचा ध्वंस, विशेष प्रकारचा नाश, त्याला विध्वंस असं म्हणतात. नुसत्या आवाजाने सुद्धा कौरवांचा विध्वंस होता राहिला. युद्धामध्ये स्थिर राहण्याकरता धैर्य महत्त्वाचं लागतं. धैर्याचे प्रकार 3 आहे. एक आहे तामस धृती, दुसरी आहे राजस धृती आणि तिसरी आहे सात्विक धृती. जो व्यक्ती, आता काही माणसं खूप धैर्यशाली असतात बरं का, तामस धैर्याने संपन्न, इतकं धैर्य असतं कायम झोपून राहतात. ते कायम झोपण्यासाठी सुद्धा धैर्यच लागतं की नाही.
ते भगवंतांनी सांगितलं, यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेवच न विमुंचती दुर्मेधा धृतिसा पार्थ तामसी. तिथं श्लोकामध्ये स्वप्नार्थ आला, पण ज्ञानोबरांनी स्वप्नार्थाचा अर्थ निद्रा असा केला आहे. निद्रा कही न मुके, तो निद्रा आळस सुनी असे काखे. ज्ञानोबा आळस त्याने काखेत ठेवलेला आहे, मग निद्रेला कधी सोडत नाही. मग का हो? जे मनुष्य धारण करतात त्याला धैर्य म्हणतात की नाही. आणि एकदा एखादी गोष्ट धारण केली की त्याला सोडता येत नाही, म्हणून तो झोपेला सोडत नाही. किती मोठं धैर्य आहे हा, त्याचा धैर्याचा प्रकार आहे. सोडायचं नाही ना, झोप सोडायची नाही, भीती सोडायची नाही, शोक सोडायचा नाही, मद सोडायचा नाही, धरून राहायचं त्याला तो धृती असं म्हणतात. ही पण तामस धृती आहे. त्यानंतर आहे धृत्याधार येते किंवा ययात धर्म कामार्थान. धृत्याधार येते, जो धर्म अर्थ काम मोक्ष नाही बरं, धर्म अर्थ काम यांना धरून राहतो त्याला राजस धृती असं म्हणतात. आणि सात्विक धृतीचं लक्षण करत असताना धृत्याधार येते मनः प्राणेंद्रिय क्रिया योगेना विचारिण्या धृतिसा पार्थ सात्विकी. परमार्थामध्ये आपलं शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी विकल झाल्यानंतरसुद्धा पुन्हा उत्साहाने यांना धारण करणं याला सात्विक धृती असं म्हणतात. आणि परमार्थामध्ये सात्विक धैर्यच कमी पडतं. गुरुडे डॉक्टर बाबा सांगत असतात, सात्विक धैर्य कमी पडलं की चांगला व्यक्तीसुद्धा परमार्थ मार्गामध्ये प्रगती करत असताना पदच्युत होऊ शकतो. म्हणून जसं सात्विक धैर्य परमार्थामध्ये आवश्यक आहे, तसं सात्विक धैर्य युद्धाकरता पण आवश्यक आहे. आणि धार्मिक पक्षातल्या लोकांकडे जेवढं सात्विक धैर्य असतं तेवढं अधर्मी लोकांकडे नसतं. म्हणून बघा ना, कौरवांचं सैन्य जास्त आहे पण त्यांच्यावर धैर्य तेवढं नाही. म्हणून पुढचा परिणाम आहे, ते उभ्याच घाबरले. सावध व्हा सावध असं ते म्हणू लागले. जर प्रतिकूल प्रसंग आले तर धैर्याची परीक्षा होते. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळे पीडा केली, हे सात्विक धैर्याचं लक्षण आहे. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा मन संसार, हे सात्विक धैर्याचं लक्षण आहे. जर सात्विक धैर्याचा अभाव असेल आणि परमार्थामध्ये प्रतिकूलता आली तर माणसं तुळशीची माळही काढून टाकतात, वारी विसरतात, आणि ज्यांनी आपल्याला अनुग्रह केला त्यांनाही डिलीट करतात. असं घडतं की नाही? हा, हे सात्विक धैर्याच्या अभावाचं लक्षण आहे. आणि पांडवांच्या जीवनामध्ये सात्विक धृती आहे आणि कौरवांच्या जीवनामध्ये राजस आणि तामस धृती आहे. पण सात्विक धैर्यासमोर राजस तामस धैर्य टिकू शकत नाही. ते ज्ञानोबा पुढे सांगतात, तेने दळभार म्हणजे पांडवांच्या सैन्यातला असणारा समूह त्या सगळ्यांचा विध्वंस केला. कशाने? फक्त प्रतिध्वनीच बरं, अजून तर ध्वनी किंवा अजून तर युद्धाला प्रारंभ व्हायचा आहे. ज्ञानोबा म्हणतात, कसा विध्वंस केला? जैसा गजघटा आत सिंह लीला विदारित, तैसा हृदयाते भीदित कौरवांचिया, तो गाजत जव ऐकती तव उभेची ही घालिती, एकमेकांते म्हणते सावध रे सावध, असं ते एकमेकाला म्हणू लागले. उदाहरण दिलं आहे, जैसा ज्याप्रमाणे. गज म्हणजे हत्ती आणि घट म्हणजे हत्तींचा कळप. त्या हत्तीला जलक्रीडा फार प्रिय असते. त्या आपण नकराचं आणि गजेंद्राचं उदाहरण पाहतो की नाही? तो गजेंद्र पशु ज्ञानोबा म्हणतात, 9व्या अध्यायामध्ये हा विचार आला आहे बघा. त्या नकराने त्याचा पाय धरला, पाहेपा सावचे हातिरू धरिले, तिने तया काकुळती माते स्मरिले, की तयाचे पशुत्व वाव झाले पावलिया माते. हत्तीला ताकद फार असते, पण कुठं ताकद असते? जमिनीमध्ये किंवा वनामध्ये. धडक जर मारली त्याने तर मोठे मोठे वृक्षसुद्धा उन्मळून पडतात, एवढी ताकद असते. आणि मग तो गजेंद्र आपल्या सगळ्या परिवारासहित, चला म्हणे आता हिवाळा दिवस आहे, पर्यटन करू थोडंसं, निघाला फिरायला. आपल्या परिवारासहित पर्यटन करायचं. सरोवरामध्ये गेला, आनंदाने एकमेकाच्या अंगावर पाणी शिंपडू लागले. त्या सरोवरामध्ये नक्र राहत होता, त्याचं वैरगत जन्मातलं. त्याने त्या गजेंद्राचा पाय धरला आणि आतमध्ये ओढलं. तो बिचारा एकटाच होता.
आणि हा परिवारासहित आलेला होता. आता आपल्या परिवारातला गजेंद्र वयोवृद्ध आहे, पाण्यामध्ये संकटात प्राप्त झाला. मग एक सहाय्य करू, असं आहे ना प्रमाण, एक सहाय्य करू. मग त्या सर्वांनी एकमेकाच्या पायाला सोंडेने वेटाळा मारला आणि खेचण्याचा प्रयत्न केला. सगळे हत्ती ताकद लावायचे, त्या नकराला बाहेर काढायचे. आणि मग यांची ताकद संपली की त्याचा क्रमांक आला की तो हिसका मारायचा, सगळे पाण्यात पडायचे. जमिनीमध्ये ताकद हत्तींना आहे, पण पाण्यामध्ये ताकद, याला सामर्थ्य म्हणतात. बरं, ते वस्तू सामर्थ्य पण आहे किंवा त्याला आपल्या परिसरातलं सामर्थ्य म्हणतात, जिथं तो राहतो. त्या सामर्थ्यामुळे त्या नकराने त्याला पुन्हा ओढून घ्यायचं. असं 1000 वर्षापर्यंत चाललं. आणि मग एक माणूस म्हणू लागला गजेंद्राच्या परिवारातला, जाऊ द्या, नाही तरी हा म्हाताराच माणूस आहे, पिकलेलंच पान आहे, कधी ना कधी गळून पडणारच आहे, आपण कुठं आता सोडून द्या, काळाच्या ओघामध्ये जाणार आहे. आणि मग लक्षात आलं, ज्यांच्यासाठी आपण एवढं केले अट्टाहास, ते अंत काळामध्ये आपल्याला सोडून देण्याकरता तयार झाले. कोण सोडू शकतं? मग त्या सरोवरातलं कमळ घेतलं, कोणीतरी ब्रह्मांड चालक असेल, त्या नावाने ते सोडलं. भगवंतांनी त्यांचा उद्धार केला, हे आपल्याला कथा माहिती आहे. मला काय सांगायचं, हत्तीची ताकद पाण्यात नसते, जमिनीमध्ये असते, वनामध्ये ताकद असते. आणि अशा ताकदीने संपन्न हत्तीचा जर कळप आला तर ताकद मोठी होऊ शकते की नाही? पाण्यात ताकद नाही आपण समजू शकतो, नाही बाबा पाण्यामध्ये ताकद, पण जमिनीमध्ये ताकद आहे ना त्याची. पण अशी जरी ताकद असेल आणि एकटा सिंह जर आला तर सिंह लीलेनं सहज त्या सगळ्या कळपाला सहज त्यांचं विदारण करू शकतो किंवा त्यांना फाडू शकतो. ज्ञानोबा म्हणतात, सिंहाने जर गर्जना केली तर मग मदोन्मत्त असणारा हत्ती प्रवास करतो आहे आणि त्याने प्रवासाकरता पाय उचलला आणि उचललेला पाऊल अधांतरी असताना आता पाऊल ठेवावा खाली का न ठेवावा हे त्याच्या लक्षात येत नाही. हे असो पाव उचलेला, मदमुख न ठेवी ते खाला, गरजोनी पुढा झाला सिंह जरी. सिंह जर आला गर्जना करून, जसा त्याला आपला पाऊल ठेवावा का न ठेवावा हे कळत नाही, असा हत्तींच्या कळपाला ज्याप्रमाणे सिंह सहज लीलेनं त्यांना विदारण करू शकतो, तैसा काय उदाहरण दिलंय गोड, त्याप्रमाणे हृदयाते भेदित कौरवांचिया. कोण पण पडिसात. बरं, पांडवांच्या पक्षातला असणारा शंखाचा प्रतिध्वनी कौरवांच्या सैन्याला पाठीमागं सांगितलं. आता ज्ञानोबा म्हणतात, कौरवांचं सैन्य नाही, कौरवांच्या हृदयाते भेदित, त्यांच्या हृदयाचं भेदन करिता झाला. यदा कदाचित कधीकधी शरीरावर परिणाम होऊ शकतो, पण या शंखाचा परिणाम दळभार विध्वंसेला म्हणजे त्यांच्या शरीरावरही झाला. आणि दुसरा परिणाम हृदयाते भेदित कौरवांच्या अंतकरणावरही परिणाम झाला. सिंहाच्या ठिकाणी एवढा पराक्रम का असतो आणि हत्तीमध्ये ताकद का कमी असते? त्याचं कारण हत्ती हा विषयासक्त आहे. आणि सिंहाच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर सिंहाच्या जीवनामध्ये संयमन आहे, पराक्रमी त्यामुळेच तो आहे. सिंह एकटा जरी आला तर कळपालाही घाबरत नाही, आणि हत्ती कळपाने जरी आला तर घाबरल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण इंद्रियांच्या माध्यमातून त्याचा शक्ती संचय वाया जातो. आणि हत्ती सिंहाकडे मात्र, म्हणून तर हत्तीला गजराज म्हणतात, पण तो आपल्या आपल्यात राजा आहे. म्हणजे हत्ती हत्तींच्यामध्ये राजा होऊ शकतो, पण सिंहाच्या बाबतीमध्ये त्याला फक्त सिंहराज नाही म्हटलं जात, त्याला वनराज म्हटलं जातं. तो सगळ्या वनाचा राजा आहे. ज्या भागामध्ये सिंह राहतो तिथे दुसरा सिंह सहन होत नाही किंवा दुसऱ्या कोणाची सत्ता चालत नाही, तो हुकुमशाह आहे. ज्या वनात तो राहत म्हणून त्याला वनराज म्हणतात. तुम्ही एखाद्या हत्तीला गजराज म्हणू शकता, तो हत्तीतला राजा असेल, पण सिंह मात्र वनामध्ये किती जरी राजे आले तर एकटा राजा. म्हणून ज्ञानोबा ते उदाहरण देतात, सिंहाची हाका युगांत होय मदमुखा, तैसा कौरवा अशेखा धाक तुझा. या सगळ्या कौरवांना अर्जुनाचा एवढा धाक आहे, ते उदाहरण इथं दिलं आहे. जैसा गजघटा आत सिंहलीला विदारित, तैसा हृदयात भेदित कौरवांचिया,
त्यांच्या हृदयाला तो आवाज विदीर्ण करिता झाला. म्हणजे हृदयाला अत्यंत त्रास निर्माण झाला, प्रचंड वेदना होऊ लागल्या. आणि मग तो गाजत जेव्हा ऐकती, गाजत म्हणजे घुमणारा, गर्जना करणारा तो प्रतिध्वनी जेव्हा जेव्हा यांच्या कानावर पडू लागला तेव्हा ओभेची हिये घालिती, हा वाक्प्रचार आहे बरं. हिये घालणं, हिये म्हणजे हृदय किंवा हिये म्हणजे धैर्य, घालणं म्हणजे सोडून देणं. ते शरीराने उभे आहे, पण उभं असतानाही आपलं काळजाचा ठाव किंवा हृदयाची असणारी जागा त्यांनी सोडून दिलेली आहे किंवा धैर्य त्यांच्याकडचं पळून गेलेलं आहे. उभेची ही एक घालिती. आणि मग लटकच म्हणावं लागतं की नाही, तू घाबरू नको बरं, मी आहे. आणि तूच तर घाबरला. एकमेकाला म्हणतात, एकमेकाती म्हणती सावध रे सावध. एकमेकाला म्हणाले घाबरू नका बरं, घाबरू नका, मी आहे. असा जो म्हणतो ना, तो जास्त घाबरलेला असतो. प्रवासामध्ये वगैरे तुम्ही कुठं बघा, असा जर प्रसंग आला नाही, घाबरू नको बरं, तू घाबरतो काय, आणि याला घाम आलेला असतो, पण त्याच्या अंगावर काठ उभा राहिलेला असतो. पण आता म्हणायचं असतं की तू घाबरू नको, घाबरू नको. ते एकमेकाते म्हणती सावध रे सावध, पडू नका बरं, सावध राहा. मग हे सगळं पलायन करण्याचा प्रसंग प्राप्त झाला की नाही आता? यांनी पलायन केलं असेल आता? नाही, त्यांनी पलायन केलं नाही, उलट युद्धाकरता ते सज्ज झाले, असं संजयजी पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुः उद्यम्य पांडवः. अथ म्हणजे यानंतर. अथ शब्द हा अनंतर्य वाचक असतो की नाही, किंवा प्रारंभवाचक असतो, पण इथं अनंतर्य अर्थाने आहे. ही घटना झाल्यानंतर हे सांगण्यासाठी अथ, यानंतर. पांडवः पण कपिध्वजा, संबोधन कसं आहे? ज्याच्या ध्वजावर कपी विराजमान आहे, म्हणजे हनुमंतराय विराजमान आहे. पांडवांच्या पक्षातल्या लोकांचं वर्णन करत असताना विशेष वर्णन केलेलं आहे बघा, विशेष. कौरवांच्या पक्षातला फक्त एकच, राजा दुर्योधना, हा बस एवढा शब्द वापरला, बाकी नाही वापरला जास्त काही, किंवा 2-3 शब्द वापरले, समितींजया हा वगैरे. पण पांडवांच्या पक्षातल्या लोकांचं मात्र शंखाच्या नावासहित वर्णन केलं आहे. देवदत्त असेल, पांचजन्य, पौंड्र, अनंत विजय, सुघोष, मणिपुष्पक, हे नावं सांगितली की नाही, विशेष वर्णन केलं आहे. तसं पांडव म्हणजे भक्तराज अर्जुनाच्या बाबतीमध्ये ज्याच्या ध्वजावर कपी हनुमंतराय विराजमान आहे, अशा पांडवांनी अथ म्हणजे यानंतर व्यवस्थितान धार्तराष्ट्रान् दृष्ट्वा, धृतराष्ट्रपुत्र किंवा कौरवांच्या पक्षातले सगळे लोक व्यवस्थित आपापल्या जागेवर विराजमान आहे हे पाहिल्यानंतर. प्रसंग कोणता होता? आता थोड्याच वेळामध्ये शस्त्रसंपाते प्रवृत्ते. शस्त्रसंपात म्हणजे आता शस्त्रांचा वर्षाव होणारच आहे, की एकमेकावर हे शस्त्रांचा घाव करणार आहे. या प्रवृत्त होण्याचा प्रसंगाला मग आपणही सावध झालं पाहिजे की नाही, म्हणून धनुः उद्यम्य, आपल्या हातातलं खाली ठेवलेलं गांडीव नावाचं धनुष्य ते उचललेलं आहे किंवा सज्ज केलेलं आहे. एका हातामध्ये धनुष्य असेल किंवा ते अलीकडे घेतलं असेल. आता धनुष्याचा वेध घ्यायचा, प्रत्यांच्या चांगल्या प्रकारे बांधली की नाही ते पाहायचं, आणि मग धनुष्याचा वेध, बाणाचा वेध घेऊन शत्रूचा आपल्याला संहार करायचा. असं पाहिल्यानंतर मग पुढच्या श्लोकाशी संबंध आहे या श्लोकाचा, की ऋषिकेशं तदा वाक्यं मेदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय मेच्युत. यानंतर ऋषिकेशं तदा वाक्यम इदम आह महीपते. अर्जुन उवाच सेनयोः उभयोः मध्ये रथम स्थापय मे अच्युत. यानंतर आपला स्वतःचा धनुष्य हातामध्ये घेतला. तदा त्यानंतर ऋषिकेशम, जो सगळ्यांच्या इंद्रियांचा स्वामी आहे. संबोधन किती गोड वापरलं. एकतर ऋषिकानाम ईशः ऋषिकेश, आणि पुढे पुन्हा शब्द वापरला अच्युत.
2 संबोधन वापरल्या, पण एक संबोधन भक्तराज अर्जुनाने वापरलं आणि एक संजयाने वापरलं. या पूर्वार्धामध्ये वापरलेलं संबोधन हे संजयाने वापरलेलं. हे महीपते, या पृथ्वीचे असणारे आपण सम्राट आहात. आपलं धृतराष्ट्राकरता वापरलं महीपते. तदा ऋषिकेशम इदम वाक्यम आह. तदा म्हणजे तेव्हा, केव्हा आपल्या हातामध्ये गांडीव नावाचं धनुष्य उचललं तेव्हा ऋषिकेश परमात्म्याला भक्तराज अर्जुन अशा प्रकारचं वाक्य बोलले. कोणतं वाक्य आहे? अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाले, हे अच्युत, अच्युता परमात्मन, मे रथम, माझा रथ, उभयोः सेनयोः मध्ये स्थापय. माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी स्थापन करा. भगवान म्हणतील, अरे अर्जुना, काय करावं म्हणे? एवढे मोठे कौरवांचं सैन्य आहे. मी जर रथाचं संचलन केलं तर ते माझा रथ पाडून टाकतील. नाही पाडणार. का? तुम्ही अच्युत आहात. जो कधी च्युत होत नाही त्यालाच तर अच्युत असं म्हणतात. हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ, अनंत ब्रह्मांडाचा नायक मी आहे. वैकुंठीचा राणा जाण, मी वैकुंठीचा राजा आहे. आणि मला म्हणतो की रथम स्थापय, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ उभा करा. म्हणजे परमात्म्याला एक प्रकारची आज्ञा दिली की नाही. पण आज्ञा दिल्यानंतर आज्ञा पालन करत असताना देवाच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण होत नाही हे सांगण्यासाठी अच्युत शब्द वापरला. की जो आपल्या स्वरूपस्थितीपासून कधीही काम क्रोधाधिक द्वेषाच्या विकाराला च्युती प्राप्त होणार नाही, अच्युत शब्द वापरला. या संबोधनातला तो अर्थ आहे. किंवा तिसरा अर्थ, प्रभो रथ पण असा स्थापन करा की ज्यामुळे मीही पडणार नाही. म्हणजे तुम्हीही पडणार नाही म्हणून अच्युत, विकार मनात निर्माण होणार नाही म्हणून अच्युत, किंवा इतक्याही प्रचंड वेगामध्ये चालू नका की ज्यामुळे मी पडून जाईल. कारण ते भगवंताला वेगामध्ये रथ चालविण्याची सरावाची भूमिका आहे. रुक्मिणी मातेचं पत्र मिळालं की आता विवाह तर ठरलेलाच आहे आणि तुम्ही जर आला नाहीत तर मी माझी शरीराची असणारी भूमिका समर्पित करेल, प्राणत्याग करेल, पण शिशुपाळाच्या बरोबर विवाह करणार नाही. लग्न उद्या, पत्रिका आज संध्याकाळी पोहोचली. बरं, आता रात्रीमध्ये जायचं तर सगळ्या गाड्या निघून गेल्या ना. रिझर्वेशन तात्काळ कसं करावं? भगवंताने कोणाला सांगितलं नाही, कोणालाच नाही सांगितलं. त्या नल दमयंतीच्या संवादामध्ये पण अशीच भूमिका आली आहे. जेव्हा त्या दमयंतीचं स्वयंवर ठरलं की नाही, मग ते देशोदेशी बातमी पोहोचली. इतक्या प्रचंड वेगामध्ये कसं काय येणार? असं म्हणतात त्या नलाने एक रथ चालवला. त्याच्यामध्ये एक राजा विराजमान होता. त्याच्या अंगावर चौपर्ण खाली पडलं. तो अहो थांबा थांबा, माझं उपर्ण पडलं. ते म्हणे आता आणता येणार नाही. जवळपास ते कितीतरी योजन लांब अंतरापर्यंत पडलंय. म्हणजे इतका रथ वेगात चालला होता. म्हणजे जाणीव होईपर्यंत इतक्या वेगात. तसं भगवंताला ते पत्र पोचलं द्वारकेमध्ये आणि लग्नाला जायचं कौंडण्यपुरामध्ये, म्हणजे विदर्भ प्रांतात जायचं की नाही. एका रात्रीमध्ये परमात्म्याने रथ चालवला किंवा सारथ्याने रथ चालवला. म्हणून तितक्या वेगात काही चालू नका. म्हणून सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयम मे च्युत. आपल्याला फक्त दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी जायचं आहे, असा रथ आपण उभा करा. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. तेथ बळ प्रौढी पुरते, महारथी वीर होते, तेही पुनरपी दळाते आवरिले, मग सरिसेपणे उठावले, दोन वटवणे उचलले, तया दंडी क्षोभले लोकत्रय, ते तबानवरी धनुर्धर वर्षतात निरंतर, जैसे प्रळयांत जलधर अनिवारका, ते देखील या अर्जुने संतोष घेऊन मने, मग संभ्रमे सेने देठे घाली तसे, तव संग्रामी सज्ज जाहले, सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलिले पांडुकुमारे. याही सगळ्या 5 ओव्यांचा एकत्र विचार आहे. बरं, सगळ्या ओव्या एक एक ओव्यामध्ये गुंफलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा वेगळा विचार करता येत नाही. एकत्र सगळ्यांचा विचार करावा लागतो. तेथ अर्थात या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर बळ प्रौढी पुरते, बळाने
प्रौढी म्हणजे पराक्रमाने. एखाद्याकडे बळ असतं पण ते बळ प्रगट करावं असा प्रसंग येत नाही. एखाद्याकडे ताकद फार मोठी आहे पण कधी कुस्तीचा प्रसंगच आला नाही तर मग त्याला प्रौढी मिळवता येत नाही. पण इथे आलेले मात्र बळाने सुद्धा पूर्ण होते आणि प्रौढी म्हणजे पराक्रम त्यांनी कधी ना कधीतरी गाजवलेला होता. अशी किती होते? महारथी वीर होते. महारथीची व्याख्या आपण पाहिली आहे. एको दशसहस्राणी योदयत यस्तु धन्वेनाम शस्त्रशास्त्र प्रवीणश्च महारथ इति स्मृतः. जो एकटा 10,000 धनुर्धारी पुरुषांच्या बरोबर एका काळामध्ये युद्ध करू शकतो, शस्त्रातही प्रवीण आहे आणि शास्त्रातही प्रवीण आहे, त्याला महारथी असं म्हणतात. आणि असे महारथी बळाने पराक्रमाने पूर्ण असणारे अनेक वीर या कुरुक्षेत्रावर जमा झाले होते. त्या सगळ्यांनी पुनरपी शब्द आला, याचा अर्थ आपण आतापर्यंत शंखनाद केलेला आहे. दोन्ही पक्ष आणि प्रतिपक्षाच्या शंखनादाचा जो काही परिणाम व्हायचा तो परिणाम झालेला आहे. पण त्या परिणामातून सावरल्यानंतर पुन्हा एकदा, कारण जसा सैनिकावर परिणाम झाला तसा महारथी लोकांवर सुद्धा परिणाम झालेलाच होता. म्हणून पुनरपी पुन्हा एकदा दळाते आवरिले. आपलं जे सैन्य आहे ते त्याने आवरलं, आपल्या ताब्यामध्ये घेतलं किंवा सगळ्यांना सावरलं. आणि मग त्यानंतर सरीसेपणे म्हणजे तयारीनं. क्षत्रियाला कायम सावध असावं लागतं बरं. म्हणून तर क्षत्रियाच्या बाबतीमध्ये जे लक्षणं काही सांगितले 18व्या अध्यायामध्ये, शौर्यम, तेजो, धृतीर, दाक्षम. दाक्षम म्हणजे दक्षता. कोणत्याही प्रसंगामध्ये आपल्यावर प्रसंग येऊ शकतो युद्धाचा, याकरता कायम सावध राहणं. आणि यासाठी गुप्तहेर खातं खूप चाणाक्ष असावं लागतं बरं, खूप चाणाक्ष असावं लागतं. संभाषणावरून सुद्धा कळावं लागतं. आणि गुप्तहेर खात्याला हे का कळावं लागतं? कारण कधी कधी शत्रू संभाषण जो करतो ते संभाषण करत असताना लौकिक भाषा नाही वापरत, तो सांकेतिक भाषा वापरत असतो, ज्याला आपण कोड लँग्वेज म्हणतो की नाही. आणि त्याच्याहून त्याला कळालं पाहिजे की भविष्य काळामध्ये काय होऊ शकतं. याकरता तो दक्ष असावा लागतो, कायम तयारी असावी लागते. ज्ञानोबा म्हणतात बघा, ज्याप्रमाणे दंडिया हतियेरा न विसंबे जेवी. लुब्धक मनुष्य भांडाराला विसरत नाही. विसाळू जैसा घरा न लुब्धक जैसा भांडारा, दंडिया हतियेरा न विसंबे भांडारा लुब्धक जैसा. ज्याप्रमाणे ब्रह्मराक्षस त्या घराला विसरत नाही. गुरुवारी डॉक्टर बाबांनी काल परवाच पाठामध्ये सांगितलं आहे बघा, वाराणसी क्षेत्रामध्ये असे काही वाडे म्हणतात की तिथे रात्रीच्या प्रसंगाला काही विशिष्ट प्रकारचे श्लोकांचे उच्चार ऐकू येतात. कारण का त्या घरामध्ये त्यांच्या वासना राहिल्या, तिथं रात कुणीच नाही, पण रात्री मात्र आवाज येतो. इसाळू जैसा घरा न विसंबे. किंवा ज्याप्रमाणे दंडिया हतियेरा, आपला क्षत्रिय व्यक्ती आपल्या शस्त्राला कधी विसरत नाही, तसे हे सुद्धा तयारीत आहे. किंवा लोभी मनुष्य आपल्या भांडाराला विसरत नाही, तसे हे सगळे मग सरीसेपणे उठावले, तयारीने एकदम जागृत झाले, सज्ज झाले. 2 वटवणी उचलले. 2 वट म्हणजे दुप्पट बळाने यांनी आपापली शस्त्र उचलली. कारण बळ हरपून गेलं होतं ना आवाज ऐकल्याबरोबर, पण पुन्हा एकदा बळ संपादन करून शस्त्र उचलले. तया दंडी क्षोभले लोकत्रय. दंडी म्हणजे संपूर्ण असणारं सैन्य युद्ध करण्याकरता जे आलं होतं, संपूर्ण लोकत्रय त्यांना पाहिल्यानंतर क्षोभले, व्यथित झालं. ज्ञानोबा म्हणतात, ते बाणवरी धनुर्धर वर्षताते निरंतर, जैसे प्रळयांत जलधर अनिवारका. बाणवरी म्हणजे बाणावर बाण, बाणवरी म्हणजे बाणावर बाण. समोरच्या व्यक्तीने बाण सोडला की आपणही सोडायचा, पण असा सोडायचा की तो लागला नाही पाहिजे, तो चुकवायचा आणि मग त्याचा वेध घ्यायचा. असे धनुर्धर, धनुष्य धारण करणारे सगळे महारथी वीर बाणवरी धनुर्धर वर्षताते निरंतर. या ओवीवरून आपला संदर्भ घेता येतो की युद्धाला प्रारंभ झालेला होता. कारण का
ज्या अर्थी शंखनाद झाला आणि शंखाचा ध्वनी बंद पडला, मग पुढं काय काम करायचं? सरळ युद्धाला प्रारंभ करायचा की नाही? कारण शंखनाद युद्धाला प्रारंभ करण्यासाठीच केलेला असतो. इथल्या ओळीनुसार असं कळतं आहे की युद्धाला प्रारंभ झालेलाच होता. किंवा 11व्या अध्यायामध्ये एक संदर्भ येतो आहे की पुन्हा एकदा ते सगळे योद्धे युद्ध करू लागले होते. दोन्ही भागी असं म्हटलं आहे, वीर वर्षताची शस्त्रास्त्र संघाटवरी, अशी 11व्या अध्यायातली ओवी आहे की त्यांच्या युद्धाला प्रारंभ झालेलाच होता. किंवा 18व्या अध्यायामध्ये पण किंवा 17व्या अध्यायामध्ये शेवटी ऐसिया समयी कर्कसे अहो संग्राम हा वानिया, युद्धाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला होता. प्रारंभ जरी झाला तरी पण गीता मात्र सांगितली. का बरं? कारण जोपर्यंत समोरचा व्यक्ती सावध नसतो किंवा आपण त्याला आव्हान देत नाही तोपर्यंत युद्ध करायचं ना, हा नियम आहे. अजून भक्तराज अर्जुनाने कोणाला आव्हान दिलेलं नव्हतं किंवा त्यांनाही कोणी आव्हान दिलेलं नव्हतं, म्हणून बाकीच्यांच्या युद्धाला प्रारंभ झाला होता, पण यांच्या युद्धाला अजून काही मुख्य लोकांच्या युद्धाला प्रारंभ झालेला नव्हता. तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर, कसं? जैसे प्रळयांत जलधर आणि वारका, प्रळय काळातले मेघ ज्यांनी जलाला धारण केलं आहे, असे मेघ ज्याप्रमाणे निवारण करता येत नाही अशा जलाचा वर्षाव करतात, तसे सगळे महारथी आपापल्या युद्धांच्या माध्यमातून कौशल्य वापरून बाणांचा वर्षाव करू लागले. ज्ञानोबा म्हणतात, मग ते पाहिल्यानंतर भक्तराज अर्जुनाला भीती वाटली का? नाही. वीर पुरुषाला युद्धाचा प्रसंग आला ना, त्याला भीती नाही वाटत, उलट त्याला उत्साह वाटतो. आपले जे सैनिक असतात की नाही, रक्षण करणारे, कल्पना करा ते कायम तर सज्जच आहे, पण एखादा सैनिक जर सुट्टी घेऊन गावाकडे आला आणि युद्धाची परिस्थिती उद्भवली की त्याला पत्र येतं किंवा कधी कधी त्याला तार येते. तार म्हणजे ही बाकीची तार नाही घ्यायची, संदेश अल्प प्रमाणामध्ये जो असतो की नाही, आता ते मी सुद्धा ती तार वाचलेली आहे. ते फार कमी शब्दात असते, त्याला पैसे जास्त लागतात. आता तर काही या यंत्रामुळे आता ते राहिलं नाही. जुन्या काळात ते वेगळं, तार आली की समजून घ्यावं काहीतरी दुःखद घटनाच घडली किंवा काहीतरी आपत्काल आला, असं काहीतरी प्रसंग. तार आली तरी लोक घाबरायचे बघा. मग त्या युद्धाचा प्रसंग आला की तुमची सुट्टी रद्द झाली आहे, लवकरात लवकर तुम्हाला हजर व्हावं लागतं. युद्धाचा प्रसंग आला की खऱ्या सैनिकाला ना उत्साह येतो बघा, त्याचे बाहू स्फुरण पाहू लागतात आणि कधी एकदा युद्धामध्ये जाऊन मी पराक्रम गाजवेल, 2-4 का होईना शत्रू मारल्याशिवाय मागे येणार नाही. एकतर हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम, अशी पराक्रम गाजवण्याची संधी आली की मग त्याचे बाहुस्फुरण पावतात. तसंच अर्जुनाचं झालं. ते देखील या अर्जुने संतोष घेऊन मने, मग संभ्रमे सेने दिठी घाली तसे. देखील या अर्जुने, ते अर्जुनाने पाहिलं, वा चांगला युद्धाला प्रारंभ झाला आहे, म्हणजे वातावरण पाहिलं, युद्धाचं वातावरण आहे की नाही. येथे गुरुरे राऊत बाबा सांगत असतात, अगोदर कीर्तनाच्या अगोदर हे लोक वातावरणच तयार करतात की नाही. मग पण ते शांत असावं बरं. कीर्तन आणि प्रवचनाची भूमिका शांतरसातली असते आणि शांतरसामध्ये वैराग्याचा आविर्भाव होतो. विरक्तीशिवाय ज्ञान हृदयामध्ये राहत नाही. ज्ञान पेरायचं असेल तर विरक्ती लागते, विरक्ती करता शांतरस लागतो आणि शांतरसाकरता सात्विक संगीत लागतं. म्हणून ही अगोदरच्या लोकांची जबाबदारी आहे की त्यांनी कीर्तनकाराला पेरण्याकरता चांगली जमीन तयार केली पाहिजे अगोदर. नाहीतर जर त्यांनी अगोदर क्षोभ तयार केला तर मग कीर्तनकाराला 2 तास त्यांना शांत करण्यातच जातात आणि मग तो पुढे काय पेरणार आहे, ही सगळी भूमिका असते. ते देखील अर्जुने संतोष घेऊन मने, वा आतापर्यंत आपण अनेक प्रकारचे युद्ध लढले, पण आता मात्र जो काही युद्ध प्रसंग होणार आहे, असं हे युद्ध इतिहासामध्ये अजरामर होणार. आणि ते पाहिलं की भक्तराज अर्जुनाला संतोष झाला, पण फार काळ टिकला नाही बरं. जोपर्यंत आपण नातेवाईकांच्या समोर जात नाही तोपर्यंत संतोष चांगला होता. समाधान झालं की अशा प्रकारचं युद्ध आपल्याला प्राप्त झालं. संतोष घेऊन मने, संतुष्ट झालेल्या मनाच्या द्वारे
मग संभ्रमे सेने देठे घाली तसे अत्यंत आवेशाने त्याने सैनिकांच्या मध्ये नजर टाकली. देठी घाली तसे म्हणजे नजर टाकली किंवा तो सगळ्यावर पाहू लागला. आणि मग बघा, एकदम आवेशाने कमी वेळेत सगळं पाहायचं आहे. याला चाणाक्ष दृष्टी असावी लागते. कमी वेळामध्ये कुठं काय काय आहे हे सगळं पाहावं लागतं. आणि अतिशय आवेशाने नजर टाकल्याबरोबर अर्जुनाच्या लक्षात काय आलं, तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखील. संग्रामाकरिता सज्ज झालेले, तयार असलेले सकळ कौरव देखील. याच्यामध्ये अर्जुनाची दृष्टी फार महत्त्वाची आहे. त्याने संभ्रमे सेने देठी घाली तसे, संभ्रम म्हणजे आवेश, अत्यंत आवेशाने कमी वेगामध्ये पाहिलं, पण कमी वेगामध्ये सुद्धा सकळ कौरव देखील. सगळ्या कौरवाला पाहिलं, तो असं नाही पाहत राहिला की हा दुर्योधन आहे, दुःशासन काही दिसणार नाही, असं नाही. सकळ कौरव देखील एकाच नजरेमध्ये सगळ्या कौरवांना पाहिलं. आणि नुसते पाहिले नाही, अरे हे सगळे कौरव युद्धाकरता तयार आहे बरं. यांनी काही पलायन करावा, युद्धाला सोडून जावं अशी काही भूमिका नाही, किंवा शरणागती पत्करावी की आम्हाला उपरती झाली बुवा, आता आम्हाला युद्ध करायचं नाही, तुमचं राज्य तुम्ही घ्या, आमचं आम्हाला द्या, असं काही नाही. ते संग्रामी सज्ज झाले, संग्राम युद्धासाठी ते सज्ज आहे. आणि सगळे कौरव अर्जुन एका नजरेत पाहिले. आणि मग बरं झालं, आता तव लीला धनुष्य उचलले पांडुकुमारे. पांडुकुमाराने लीला सहज बरं गांडीव नावाचं धनुष्य उचललं. आता हे सहज त्यांनी उचललं, बाकीच्यांना सहज उचलणं शक्य नव्हतं. जेव्हा जयद्रथाचा प्रसंग आला की नाही, भगवान म्हणले अर्जुना असा रिकामा काय चालला अग्नीमध्ये, हे गांडीव नावाचं धनुष्य उचल, त्याला धनुष्य बाण लाव आणि मग स्वर्गात जा धनुष्य घेऊन. म्हण का, तुझ्या पाठीमागं हे धनुष्य इथं कोणाला उचलणार नाही, येत नवल नाही, जागेवरून हलणार सुद्धा नाही, इतकं ते पराक्रमी धनुष्य होतं. म्हणून ते पण त्यांनी मात्र सहज उचललं. जानकी मातेनं शिवधनुष्य सहज उचललं होतं. किंवा कंसाच्या बाबतीमध्ये भगवंतांनी ते धनुर्याग चालत असताना सहज धनुष्य मोडून टाकलं. इथे अर्जुनाचं ते गांडीव नावाचं धनुष्य त्यांनी सहज उचललं. आणि मग भगवंताला सांगितलं की हे परमात्मन, आपला असणारा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा, आता झड करी रथ पेलावा, नेवणीमध्ये घालावा दोही दळा. ते वेळी हे सगळी वेळ पाहिली की नाही, सगळे कौरव तयार आहे, आपणही आता समाधानाला प्राप्त झालो आहे. असा वेळ पाहिल्यानंतर अर्जुन देवा म्हणत असे. या सगळ्या ओळीतला एक एक भाव फार गोड आहे. देवाला एक प्रकारची आज्ञाच केली की नाही, आज्ञाच केली ना, पण त्याचा विस्तार उद्या करू आपण, फक्त शब्दशः बघू आज. ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा, आता उशीर करू नका बरं, झडकरी रथ पेलावा, लवकरात लवकर आपला असणारा रथ जो आहे पेलावा म्हणजे सोडावा. सोडावा म्हणजे का बरं, सोडावा पेलावा म्हणजे सोडावा किंवा न्यावा. भगवंताने सोडावा असं का म्हटलं इथं, अर्थ का केला, कारण ह्या घोड्यांना आवरून ठेवलं होतं ना, आपल्याला ताब्यात ठेवलं होतं. आता काय करा, रथ मोकळा करा, म्हणजे लगाम हातातले सोडा. म्हणून आता झडकरी रथ पेलावा आणि नेवणीमध्ये घालावा दोही दळा. दोही दळामध्ये नेवणी घालावा, दोन्ही दळांच्या मध्यभागी नेऊन तिथं स्थिर करावा, उभा करावा, अशी भगवंताला आज्ञा दिली. मग किती वेळ थांबवायचं, किती वेळ नाही, तो विचार येणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.